हॅलो मित्रांनो, DMI TV मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आपण आतापर्यंत इयत्ता 7वी भूगोलाचे सर्व 11 पाठ अभ्यासले आहेत। पण भूगोलाचा सखोल अभ्यास करण्यासाठी आणि पुस्तकात आलेले कठीण शब्द समजून घेण्यासाठी परिशिष्ट हा भाग अत्यंत महत्त्वाचा असतो। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील परिशिष्टामध्ये दिलेल्या भौगोलिक शब्दांचे विस्तारित अर्थ जाणून घेणार आहोत। हे शब्द केवळ परीक्षेसाठीच नाही, तर भूगोलाची संकल्पना स्पष्ट होण्यासाठी खूप मोलाचे आहेत। चला तर मग परिशिष्टातील या महत्त्वाच्या संज्ञांचे वाचन आणि सविस्तर अर्थ समजून घेऊया। अपभू, ॲपोजी, चंद्राच्या प्रदक्षिणा मार्गावरील पृथ्वीसापेक्ष विशिष्ट स्थिती। या स्थितीत चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त अंतरावर असतो। अपसूर्य, अफेलियन, पृथ्वीची प्रदक्षिणा मार्गावरील सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावरील स्थिती। ही स्थिती जुलै महिन्यात येते। अपक्षालन, लीचिंग, अपक्षयाची एक प्रक्रिया। जास्त पाऊस असलेल्या दमट हवामानाच्या प्रदेशात ही प्रक्रिया जास्त कार्यरत असते। खडकांतील क्षार व इतर विद्राव्य खनिजे पाण्यात विरघळतात आणि पाण्याबरोबर वाहून नेली जातात। अयन दिन, सोल्स्टिस डे, पृथ्वीच्या परिभ्रमण मार्गावरील तिची एक सूर्यसापेक्ष स्थिती। अशी स्थिती पृथ्वीवर 2 दिवशी येते। जून 21 व डिसेंबर 22 हे 2 अयन दिन आहेत, परंतु या दोन्ही दिवशी पृथ्वीची सूर्यसापेक्ष स्थिती काहीशी वेगळी असते। जून 21 रोजी पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त म्हणजे 23:30 ने कललेला असतो। या दिवशी कर्कवृत्तावर सूर्यकिरणे लंबरूप पडतात। डिसेंबर 22 या दिवशी पृथ्वीचा दक्षिण ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त म्हणजे 23:30 ने कललेला असतो। या दिवशी मकर वृत्तावर सूर्यकिरणे लंबरूप पडतात। जून 21 व 22 डिसेंबरला अनुक्रमे उन्हाळ्यातील अयन दिन व हिवाळ्यातील अयन दिन असे संबोधतात। जून 21 हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो, तर डिसेंबर 22 हा दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो। अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स, आर्थिक व्यवस्थापनाचे शास्त्र। याच्या अभ्यासाची गरज व्यक्तींपासून राष्ट्रांपर्यंत सर्वांनाच असते। अश्व अक्षांश, हॉर्स लॅटिट्यूड्स, दोन्ही गोलार्धांतील 25 ते 30 अक्षवृत्तीय प्रदेश। या प्रदेशात जास्त दाबाचा पट्टा असल्याने हवा बाहेर जाते व प्रदेश सर्वसाधारणतः शांत असतो, म्हणून या पट्ट्याला अश्व अक्षांश असे म्हणतात। आकृतिबंध, पॅटर्न, मांडणी, ठेवण इत्यादी। अभिक्षेत्रात किंवा कालानुरूप वेगवेगळ्या घटकांची एकत्रित केलेली मांडणी। अशी मांडणी तयार होताना त्या घटकांवर स्वतंत्रपणे तसेच एकत्रितपणे भौगोलिक स्थितीचा परिणाम होत असतो। जलप्रवाह आकृतिबंध, ड्रेनेज पॅटर्न हा अभिक्षेत्रीय आकृतिबंध आहे, तर पीक आकृतिबंध, क्रॉप पॅटर्न हा कालसदृश आकृतिबंध आहे। आवर्त सायक्लोन, एखाद्या ठिकाणी सभोवतालच्या प्रदेशापेक्षा हवेचा दाब कमी होण्याची स्थिती। असा हवेचा दाब कमी झाल्याने सभोवतालच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे हवा चक्राकार रीतीने वाहू लागते, त्यामुळे चक्राकार फिरणाऱ्या हवेची संरचना तयार होते व अशा स्थितीत ही संरचना एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे सरकते। उपखंड, सबकॉन्टिनेंट, खडाचा असा विभाग की जो भौगोलिक व सांस्कृतिक स्तरावर खंडाच्या इतर भागांपेक्षा वेगळा असतो। दक्षिण आशियातील हिमालय पर्वताच्या दक्षिणेस असलेल्या भूभागास भारतीय उपखंड असे म्हणतात। यात भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान व श्रीलंका या देशांतर समावेश होतो। उपभू, पेरिजी, चंद्राच्या प्रदक्षिणा मार्गावरील पृथ्वीसापेक्ष विशिष्ट स्थिती। या स्थितीत चंद्र पृथ्वीपासून कमीत कमी अंतरावर असतो। उपसूर्य, पेरिहेलियन, पृथ्वीची प्रदक्षिणा मार्गावरील सूर्यापासून कमीत कमी अंतरावरील स्थिती। ही स्थिती जानेवारी महिन्यात येते। उत्तरायण, नॉर्थवर्ड मार्च ऑफ द सन, सूर्याचे उत्तरेकडे सरकणे। याची सुरुवात 23 डिसेंबरपासून होते व सूर्य दररोज थोडा थोडा उत्तरेकडे सरकत असल्याचे जाणवते। 21 जून नंतर सूर्य दक्षिणेकडे सरकू लागतो। वास्तविक सूर्य प्रवास करत नाही, परंतु पृथ्वीचे परिभ्रमण आणि कललेला आस यांच्या परिणामातून सूर्य सरकत असल्याचे आपल्याला भासते। उधाणाची भरती, ओहोटी, स्प्रिंग टाईड, पौर्णिमा व अमावास्येला येणारी भरती किंवा ओहोटी। अमावास्येला सूर्य व चंद्र पृथ्वीच्या एकाच बाजूस असल्याने या दिवशी भरती ओहोटीची कक्षा सर्वांत जास्त असते। पौर्णिमेलाही ही कक्षा जास्त असते, परंतु अमावास्येपेक्षा थोडी कमी असते। अशा भरती ओहोटीस उधाणाची भरती ओहोटी असे म्हणतात। कालगणना, मेजरमेंट ऑफ टाइम, दिवस, महिना व वर्ष ही कालगणनेची मूळ एकके आहेत। दिवस व वर्ष ही एकके अनुक्रमे पृथ्वीच्या अक्षीय व कक्षीय गतीचे परिणाम आहेत, तर महिना हे एकक चंद्राच्या कक्षीय गतीचा परिणाम आहे। कृष्ण पक्ष, वेनिंग पिरियड, पौर्णिमेनंतर प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंतचा पंधरवडा। या काळात चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग दररोज कमी कमी होत जातो। या पंधरवड्यास वद्य पक्ष असेही म्हणतात। कृषी, ॲग्रिकल्चर, कृषी ही बहुल समावेशक संकल्पना आहे। शेती व तिला पूरक अशा अनेक व्यवसायांचा यात समावेश होतो। पशुपालन, दुग्धोत्पादन, मत्स्यपालन, रेशीमकोष उत्पादन, रोपवाटिका अशा सर्वांना मिळून कृषी असे संबोधले जाते। कृषी पर्यटन, ॲग्रो टुरिझम,
कृषी पर्यटनात कृषी संदर्भातील वेगवेगळ्या कामांची माहिती प्रत्यक्षात शेतावर किंवा कुरणांवर जाऊन घेणे हा महत्त्वाचा भाग असतो. लोकांना आपण खातो त्या अन्नाचे उत्पादन कसे होते आणि ते कोण करते याबद्दल असलेल्या उत्सुकतेतून कृषी पर्यटनास सुरुवात झाली. शेतास किंवा कुरणास भेट देणाऱ्या पाहुण्यांपैकी अनेकांचा, विशेषतः लहान मुलांचा हा पहिला अनुभव असतो. भारतात कृषी पर्यटन अलीकडच्या दशकात वाढू लागले आहे. कृषी पर्यटन विकास मंडळातर्फे हे काम केले जाते. 2014 सालापर्यंत महाराष्ट्रात एकूण 214 ग्रामीण वस्त्यांमध्ये अशी केंद्रे उघडली आहेत. केंद्रित वस्ती, न्यूक्लिएटेड सेटलमेंट. वस्त्यांचा आकृतिबंध हा बहुधा भौगोलिक घटकांवर अवलंबून असतो. जेव्हा एखाद्या वस्तीतील इमारती विशिष्ट स्थानाजवळ एकत्रित झालेल्या असतात, अशा वस्त्यांना केंद्रित वस्ती असे मानले जाते. इमारतींच्या केंद्रीकरणामागे अनेक कारणे असू शकतात. त्यात जलस्रोत हे एक महत्त्वाचे कारण आहे. संरक्षण हेही वस्ती केंद्रित बनण्याचे कारण असू शकते. केंद्रोत्सारी बल, सेंट्रिफ्युगल फोर्स. केंद्रापासून दूर जाण्याचे बल. स्वतःभोवती फिरणाऱ्या, परिवलन करणाऱ्या वस्तूंमधील कणांत केंद्रापासून दूर जाण्याची प्रवृत्ती निर्माण होत असते. अशा केंद्रापासून दूर जाण्याच्या बलास केंद्रोत्सारी बल असे संबोधतात. कंकणाकृती ग्रहण, ॲन्युलर एक्लिप्स. सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र जर पृथ्वीपासून खूप लांब असेल, म्हणजेच तो जवळजवळ अपभू स्थितीत असेल, तर चंद्राची सावली अवकाशातच संपते. त्यामुळे सूर्यबिंब पूर्णपणे झाकले जात नाही. अशावेळी सूर्यबिंबाची केवळ प्रकाशमान कडाच पृथ्वीवरून अगदी थोड्या भागातून दिसते. ही प्रकाशमान कडा एखाद्या बांगडीप्रमाणे दिसते, म्हणून अशा सूर्यग्रहणास कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणतात. खग्रास ग्रहण, टोटल इक्लिप्स. ज्या ग्रहणाच्या वेळी सूर्यबिंब किंवा चंद्रबिंब पूर्णतः झाकले जाते आणि सूर्य किंवा चंद्र दिसेनासे होतात, त्याला खग्रास ग्रहण असे म्हणतात. खबूस, कुबूस. अरब देशांतील एक भाजून तयार केलेला खाद्यपदार्थ. हा पदार्थ भाकरी किंवा रोटीसारखा असतो. खंडग्रास ग्रहण, पार्शियल इक्लिप्स. ज्या ग्रहणाच्या वेळी सूर्यबिंब अंशतः झाकले जाते किंवा चंद्रबिंब अंशतः दिसेनासे होते, त्याला खंडग्रास ग्रहण असे म्हणतात. गुरुत्वाकर्षण बल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणत्याही दोन पदार्थांमध्ये परस्पर आकर्षण असते. या आकर्षणास गुरुत्वाकर्षण असे म्हणतात. या बलाची शक्ती वस्तूंचे वस्तुमान व त्या वस्तूंमधील अंतर यांच्यावर अवलंबून असते. सूर्यमालेतील ग्रह त्यांच्या विशिष्ट कक्षेतून सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात. हा देखील गुरुत्वाकर्षणाचा परिणाम आहे. तसेच प्रत्येक ग्रहामध्ये अंतर राखले जाते. त्यांना एकत्र राखण्याची प्रेरणा ही देखील गुरुत्वाकर्षणामुळे मिळते. हे सुद्धा गुरुत्वाकर्षण बलाचे उदाहरण आहे. गुरुत्वाकर्षणाचे मूल्य m1 m2 अकाउंट d चा पॉवर 2 असे काढले जाते. यात m_1 व m_2 अनुक्रमे दोन वस्तूंचे वस्तुमान मास दर्शवतात, तर d त्यातील अंतराचे डिस्टन्स प्रतिनिधित्व करतो. ग्रहण, एक्लिप्स. सूर्यबिंब किंवा चंद्रबिंब झाकले जाणे म्हणजे अनुक्रमे सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण होय. सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आल्याने सूर्यबिंब झाकले जाते. चंद्र ज्यावेळी पृथ्वीच्या सावलीतून प्रवास करतो, त्यावेळी चंद्रबिंब झाकले जाते. अशी स्थिती केवळ सूर्य, चंद्र व पृथ्वी हे तिन्ही खगोल जेव्हा एकाच सरळ रेषेत येतात तेव्हाच होते. परंतु सर्वच अमावास्या किंवा पौर्णिमांना ग्रहणे होत नसतात, कारण पृथ्वी व चंद्राच्या कक्षा एकमेकांशी सुमारे 5 अंशचा कोन करतात. चंद्रकला, फेजेस ऑफ द मून. पृथ्वीवरून दिसणाऱ्या चंद्राच्या प्रकाशित भागाचा रोज बदलणारा आकार. जलसिंचन, इरिगेशन. पिकांसाठी पावसाशिवाय स्वतंत्ररित्या पाणी उपलब्ध करून देणे म्हणजे जलसिंचन. पिकांसाठी पाणी हे अत्यंत आवश्यक असते. केवळ पावसाच्या पाण्यावर पीक घेणे अनेकदा अवघड बनते. अशावेळी कालवे, विहिरी, तळी, जलाशय इत्यादींमधून पिकास पाणी पुरवले जाते. त्यास जलसिंचन असे म्हणतात. त्सुनामी, त्सुनामी. सागरी तळावर भूकंप झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रचंड सागरी लाटा. त्सुनामी लाटा ज्या किनारी भागात पोहोचतात तेथे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. दलाल, एजंट. उत्पादक व ग्राहक यांमधील दुवा. कोणत्याही उत्पादित मालाचे ग्राहक हे एका ठिकाणी केंद्रित नसतात, तर ते दूरवर विखुरलेले असतात. अशा स्थितीत उत्पादकाला आपला माल ग्राहकांपर्यंत पोहोचवणे अवघड बनते. त्यामुळे उत्पादक व ग्राहक यांच्या दरम्यान संबंध प्रस्थापित करण्याची गरज निर्माण होते. दलाल ही भूमिका पार पाडतात. दक्षिणायन, साऊथवर्ड मार्च ऑफ द सन. सूर्याचे दक्षिणेकडे सरकणे. याची सुरुवात 21 जूनपासून होते व सूर्य दररोज थोडा थोडा दक्षिणेकडे सरकत असल्याचे जाणवते. 22 डिसेंबरनंतर सूर्य उत्तरेकडे सरकू लागतो. वास्तविक सूर्य प्रवास करत नाही, परंतु पृथ्वीचे परिभ्रमण आणि कललेला आस यांच्या परिणामातून सूर्य सरकत असल्याचे आपल्याला भासते. नॉट्स, नॉट्स. वाऱ्याचा वेग सांगणारे एकक. जेव्हा वाऱ्याचा वेग 1 सागरी मैल 1.852 सहस्रांश किलोमीटर प्रति तास असतो, तेव्हा त्यास 1 नॉट असे म्हणतात. 1 साधा मैल बरोबर 1.609 सहस्रांश किलोमीटर. पर्यटन, टुरिझम. एक सेवा व्यवसाय. यात पर्यटकांना आवश्यक असणाऱ्या विविध सेवा पुरवल्या जातात. उदाहरणार्थ,
निवास, खानपान, वाहतूक, संदेशवहन इत्यादी, तसेच पर्यटन स्थळाची देखभाल यांचा यात समावेश होतो. पश्चिमी वारे, वेस्टर्लीज, पश्चिमेकडून येणारे वारे, मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्यांकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणारे ग्रहीय वारे. पाणलोट क्षेत्र, कॅचमेंट एरिया, नदीच्या खोऱ्याचा भाग, ज्या ज्या क्षेत्रातून नदीला पाण्याचा पुरवठा होतो ते सर्व क्षेत्र म्हणजे नदीचे पाणलोट क्षेत्र होय. पाणलोट क्षेत्र हे अनेकदा धरण किंवा बंधारा यासाठीही सांगितले जाते. पिकाखालील कालावधी, क्रॉप्ड पिरियड, एखाद्या पिकासाठी पेरणीपासून कापणीपर्यंतचा काळ. वेगवेगळ्या पिकांसाठी हा कालावधी कमी जास्त असू शकतो. ऊस या पिकास खूप मोठा कालावधी लागतो, तर भाजीपाल्यास कमी कालावधी लागतो. पूर्वीय वारे, ईस्टर्लीज, पूर्वेकडून येणारे वारे, मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणारे ग्रहीय वारे. प्रकाशवृत्त, सर्कल ऑफ इल्युमिनेशन, सूर्यप्रकाशामुळे पृथ्वीचे प्रकाशित व अप्रकाशित असे दोन भाग होतात. या दोन भागांना वेगळी करणारी रेषा म्हणजे प्रकाशवृत्त होय. प्रकाशवृत्त हे एक बृहत वृत्त आहे. हे वृत्त काल्पनिक नसून ते सदैव पृथ्वीच्या पृष्ठभागावर प्रत्यक्षात अस्तित्वात असते. पृथ्वीच्या परिवलनामुळे त्याचे स्थान सारखे बदलत असते. प्रतिपादी बिंदू, अँटीपोडल, कोणत्याही एका ठिकाणाच्या नेमक्या विरुद्ध बाजूस असलेला बिंदू. हा बिंदू पृथ्वीतून जाणाऱ्या काल्पनिक व्यासरेषेच्या अनुरोधाने निश्चित केला जातो. प्रत्यावर्त, अँटीसायक्लोन, एखाद्या प्रदेशात हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा जास्त वाढतो. अशा वेळी केंद्रीय जास्त दाबाच्या प्रदेशाकडून सभोवतालच्या कमी दाबाच्या प्रदेशाकडे वारे वाहू लागतात. हवेची हालचाल सुरू होते. अशा केंद्राकडून बाह्य भागाकडे चक्राकार गतीने वाहणाऱ्या वाऱ्यांना प्रत्यावर्त म्हणतात. बदाऊन, बेडूइन, अरबस्थानातील एक भटकी जमात. बार्ली हे एक तृणधान्य असून समशीतोष्ण प्रदेशातील महत्त्वाचे खाद्यान्न आहे. हे अगदी सुरुवातीपासून पिकवल्या गेलेल्या धान्यांपैकी एक असून विशेषतः युरेशियामध्ये सुमारे 13,000 वर्षांपासून याचे उत्पादन घेतले जात आहे. याचा उपयोग जनावरांचे खाद्य म्हणून केला जातो. हे सहज आंबवता येते, त्यामुळे याचा उपयोग मद्यार्क तयार करण्यासाठी केला जातो. भरती, ओहोटी, हाय टाईड अँड लो टाईड, सूर्य व चंद्राचे गुरुत्वाकर्षण व पृथ्वीवर कार्यरत असलेल्या केंद्रोत्सारी प्रेरणा यांच्या एकत्रित प्रभावामुळे सागरी जलाच्या पातळीत होणारी वाढ म्हणजे भरती, तर होणारी घट म्हणजे ओहोटी. भारती, भारत सरकारचे अंटार्क्टिका खंडावरील संशोधन केंद्र. हवामान व सागर संशोधनाच्या अंगाने भारत सरकारच्या शोध मोहीम प्रकल्पांतर्गत अलीकडील काळात स्थापन केलेले हे संशोधन केंद्र आहे. भूमी उपयोजन, लँड यूज, जमीन या नैसर्गिक संसाधनाचा उपयोग अनेक गोष्टींकरिता केला जातो. एखाद्या प्रदेशातील जमीन कशाकशासाठी वापरली आहे याचे विश्लेषण भूमी उपयोजनात केले जाते. वने, शेती, वसाहती इत्यादींसाठी किती जमीन वापरली हे भूमी उपयोजन विश्लेषणात अभ्यासले जाते. भूमी उपयोजनाचा आकृतिबंध तयार होत असतो. भागाची भरती, ओहोटी, नीप टाईड, शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीस येणाऱ्या भरती ओहोटीची कक्षा कमीत कमी असते. या दिवशी चंद्र, सूर्य व पृथ्वी काटकोन स्थितीत असतात, त्यामुळे त्यांची गुरुत्वाकर्षण बले एकमेकांस पूरक राहत नाहीत. मूळ खडक, पेरेंट रॉक, एखाद्या प्रदेशातील प्रमुख खडक. मृदा निर्मितीत खडकांचे विदारण होऊन त्यांचा भुगा होतो. कोणत्याही मृदेत विदारित खडकाचा भाग वजनाच्या दृष्टीने मोठा असतो. मृदेची धूप, सॉइल इरोशन, मृदेचे अपक्षरण किंवा झीज. तयार मृदेचे वरचे थर वाहत्या पाण्याने वाहून जाण्यास मृदेची धूप असे म्हणतात. या वरच्या थरांमध्ये ह्युमसचे प्रमाण अधिक असते. असे थर वाहून गेल्याने जमिनीची सुपीकता कमी होते. मृदा अवनती, सॉइल डेग्रेडेशन, मृदेचा गुणात्मक ऱ्हास. मृदेतील ह्युमसचे प्रमाण कमी झाल्याने किंवा मृदेत अनावश्यक रासायनिक पदार्थ मिसळल्याने मृदेची गुणवत्ता कमी होते. रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर तसेच रासायनिक कीटकनाशके व तृणनाशके जास्त प्रमाणात वापरल्याने मृदेची अवनती घडून येते. मनुष्यबळ, मॅनपॉवर, एखाद्या कार्यासाठी आवश्यक असलेले मानवी बळ. शेती, उद्योगधंदे, व्यापार अशा सर्व व्यवसायांसाठी मनुष्यबळ लागते. मनुष्यबळाचे कुशल व अकुशल असे प्रकार केले जातात. मिश्र शेती, मिक्स्ड फार्मिंग, शेतीचा एक प्रकार. या प्रकारात शेती व कुक्कुटपालन, गुरेपालन इत्यादी पूरक व्यवसायांचा समावेश होतो. शेताच्या वेगवेगळ्या भागात भिन्न पिके घेण्यासही मिश्र शेती संबोधतात. एकाच शेतात वेगवेगळी पिके आंतरपीक पद्धतीने घेणे हा देखील मिश्र शेती प्रकाराचा भाग आहे. रेषाकृती वस्ती, लिनियर सेटलमेंट, वस्तीचा विकास एखाद्या रेषात्मक घटकाच्या अनुरोधाने झाला असेल तर घरांची मांडणी देखील रेषात्मक बनते. वस्तींच्या अशा आकृतिबंधास रेषात्मक वस्ती असे संबोधतात. रस्ता, कालवा, नदी किंवा समुद्र किनाऱ्यालगत अशा वस्ती आढळून येतात. लोकसंख्या, पॉप्युलेशन, एखाद्या प्रदेशातील विशिष्ट वेळी असलेली एकूण लोकांची संख्या. वसाहत काळ, कोलोनियल पिरियड, पश्चिम युरोपीय देशांनी
14व्या शतकानंतर इतर सर्व खंडात स्थलांतरातून किंवा व्यापाराच्या उद्दिष्टाने संबंध प्रस्थापित केले. नंतर त्या प्रदेशात राजकीय सत्ता काबीज केली. हे प्रदेश वसाहती म्हणून समजले जाऊ लागले. या वसाहती युरोपातील वेगवेगळ्या देशांच्या अधिपत्याखाली होत्या. पश्चिम युरोपियन देशांतून मध्ययुगीन काळानंतर मोठ्या प्रमाणावर स्थलांतर घडून आले. हे स्थलांतरित लोक उत्तर अमेरिकेच्या वेगवेगळ्या भागात स्थायिक झाले. या काळास वसाहत काळ असे संबोधतात. वसंत संपात, स्प्रिंग इक्विनॉक्स, पृथ्वीच्या परिभ्रमण मार्गावरील तिची एक सूर्यसापेक्ष स्थिती. ही स्थिती मार्च 21 किंवा 23 मार्चच्या आसपास रोजी होते. या स्थितीत पृथ्वीचे दोन्ही ध्रुव सूर्यापासून समान अंतरावर असतात व विषुववृत्तावर सूर्याची किरणे लंबरूप पडतात. या दिवशी पृथ्वीवर सर्वत्र दिनमान व रात्रमान सारखे म्हणजे 12 ते 12 तासांचे असते. विषुवदिन, इक्विनॉक्स डे पहा. संपात स्थिती, विषुववृत्तीय शांतपट्टा, डॉल्ड्रम्स, विषुववृत्तापासून 5 अंश उत्तर व 5 अंश दक्षिण असा प्रदेश. या प्रदेशात तापमान अधिक असल्याने हवा तापून ऊर्ध्व दिशेने जाते. येथे पृष्ठभागावर वारे फारसे परिणामकारक नसतात, त्यामुळे या प्रदेशात शांतपट्टा असे संबोधले जाते. विपणन व्यवस्थापन, मार्केटिंग मॅनेजमेंट, उत्पादकांनी तयार केलेला माल उपभोक्त्यांना, ग्राहकांना, भागीदारांना तसेच सर्व समाजाला उपलब्ध होण्यासाठी तो बाजारात यावा लागतो. उत्पादन क्षेत्रापासून बाजारापर्यंत माल उपलब्ध करण्यातील सर्व प्रक्रियांचा समावेश विपणन व्यवस्थापनात केला जातो. ग्राहक निर्माण करणे, ते राखणे, त्यांचे समाधान करणे यांसाठी विपणनाचा उपयोग होतो. शेतीमालाच्या विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या विपणन व्यवस्थापनाचे कार्य करत असतात. शरद संपात, व्हर्नल इक्विनॉक्स, पृथ्वीच्या परिभ्रमण मार्गावरील तिची एक सूर्यसापेक्ष स्थिती. ही स्थिती सप्टेंबर 23 रोजी होते. या स्थितीत पृथ्वीचे दोन्ही ध्रुव सूर्यापासून समान अंतरावर असतात. विषुववृत्तावर सूर्याची किरणे लंबरूप पडतात. या दिवशी पृथ्वीवर सर्वत्र दिनमान व रात्रिमान सारखे म्हणजे 12 ते 12 तासांचे असते. शुक्ल पक्ष, वॅक्सिंग पिरियड, अमावास्येनंतर प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंतचा पंधरवडा. या काळात चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग दररोज वाढत जातो. समतलचर, लेव्हल ट्रेंचेस, जमिनीची झीज कमी करण्यासाठी उताराच्या दिशेला लंबरूप असे चर खणून त्या अनुरोधाने निरनिराळे वृक्ष लावले जातात. असे चर तयार करताना त्याची पातळी सर्वत्र सारखी राखणे आवश्यक असते. चराची पातळी सारखी असल्याने त्यास समतल चर म्हणतात. समदाब रेषा, इसोबार, नकाशावरील समान दाब असलेल्या ठिकाणांना जोडणाऱ्या रेषांना समदाब रेषा म्हणतात. वातावरणातील हवेच्या दाबाचे वितरण समदाब रेषेने दाखवता येते. टीप, मूळ मजकुरात इसोहेट होते, परंतु हवेच्या दाबासाठी इसोबार हा योग्य शब्द आहे. इसोहेट म्हणजे समपर्जन्य रेषा होय. समुद्र सपाटी, सी लेव्हल, भरती ओहोटीमुळे सागरी जलाची पातळी सतत बदलत असते. भरतीची सरासरी पातळी व ओहोटीची सरासरी पातळी यांची सरासरी काढून सरासरी समुद्र सपाटी निश्चित केली जाते. वेगवेगळ्या किनाऱ्यांवर भरती ओहोटीची कक्षा वेगवेगळी असू शकते, म्हणून निवडक अशा एका ठिकाणची सरासरी समुद्र सपाटीची उंची विचारात घेतली जाते. भारतीय सर्वेक्षणासाठी चेन्नई या ठिकाणची सरासरी समुद्र सपाटीची उंची प्रमाण मानली जाते. समुद्र सपाटीपासूनची उंची, हाईट अबोव सी लेव्हल, सरासरी समुद्र सपाटीपासूनची उंची 0 मानून त्यापासून इतर ठिकाणांची सापेक्ष उंची. समोच्च रेषा, कंटूर लाईन, या उंचीच्या सममूल्य रेषा होत. नकाशावर सारखी उंची असलेली ठिकाणे जोडून या रेषा काढल्या जातात. समोच्च रेषांचा उपयोग भूरूपांचे स्वरूप, उतार मोजण्यासाठी, उताराची दिशा समजण्यासाठी तसेच 2 बिंदूंमधील आंतरदृश्यता, इंटरव्हिजिबिलिटी निश्चित करण्यासाठी केला जातो. साधन संपत्ती, रिसोर्सेस, मानवाने आपले जीवन सुकर व सुखकर बनवण्यासाठी वापरलेली नैसर्गिक संसाधने किंवा तयार केलेली संसाधने यांना साधन संपत्ती असे म्हणतात. निसर्गात अस्तित्वात असलेले असे सर्व घटक जे मानवी जीवनात वापरले जातात. सामू, पीएच व्हॅल्यू, कोणताही पदार्थ आम्ल आहे किंवा अल्कली आहे हे सामूच्या मूल्यावरून ठरवले जाते. हे प्रमाण 0 ते 14 या दरम्यान असते. उदासीन पदार्थांचे सामू मूल्य 7 इतके असते. आम्ल पदार्थांचे मूल्य 7 पेक्षा कमी असते, तर अल्कली पदार्थांचे सामू मूल्य 7 पेक्षा जास्त असते. उदा. लिंबाचा रस ज्यात सायट्रिक आम्ल असते त्याचे सामू मूल्य 2 इतके असते. सागरी जल जे क्षारयुक्त असल्याने चवीस खारट लागते त्याचे सरासरी सामू मूल्य 8 इतके असते. ग्रेट सॉल्ट लेकच्या पाण्याचे सामू मूल्य 10 इतके आहे. सूर्यग्रहण, सोलर एक्लिप्स, सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यास व हे तिन्ही एकाच सरळ रेषेत असल्यास चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि त्यामुळे सावलीच्या क्षेत्रातून सूर्य पूर्णपणे किंवा अंशतः झाकला जातो. याला सूर्यग्रहण म्हणतात. संपात दिन, इक्विनॉक्सियल डे, पृथ्वीवर दिनमान आणि रात्रिमान समान असणारे दिवस. प्रकाशवृत्त या दिवशी रेखावृत्तीय बृहत वृत्तावर स्थिरावते. या दिवशी विषुववृत्तावर सूर्यकिरण लंबरूप असतात.
वर्षभरात अशी स्थिती 2 वेळा म्हणजे मार्च 21 व सप्टेंबर 23 रोजी येते. संपात स्थिती इक्विनॉक्स व संपात दिन इक्विनॉक्सियल डे. प्रदक्षिणा मार्गावरील पृथ्वीची सूर्यसापेक्ष विशिष्ट स्थिती. या स्थितीत पृथ्वीच्या आसाची दोन्ही टोके सूर्यासमोर व समान अंतरावर असतात. ही स्थिती वर्षातून 2 दिवशी असते. अशा दोन्ही दिवशी प्रकाशवृत्ताचा प्रतल व रेखावृत्ताचा प्रतल समपातळीत असतात, म्हणून या स्थितीस संपात स्थिती म्हणतात. उत्तर गोलार्धात मार्च 21 या संपात दिनास वसंत संपात, तर 23 सप्टेंबरच्या संपात दिनास शरद संपात म्हणतात. संपात दिनास विषुवदिन असेही म्हणतात. हवादाब मापक बॅरोमीटर. वायुदाब मोजणारे उपकरण. वायुदाब मिलीबारमध्ये मोजला जातो. वायुदाब मोजण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे वायुदाब मापक वापरतात. निर्द्रव वायुदाब मापकात निर्वात अशा डब्या वापरतात. हवेचा दाब या डब्यांवर पडतो व तो दर्शक काट्यामार्फत उपकरणाच्या तबकडीवर वाचता येतो. हरितगृह ग्रीनहाऊस. भाज्या व फुलांच्या उत्पादनासाठी हे एक उच्च तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार केलेले घर होय. या घराच्या भिंती व छप्पर पारदर्शक पदार्थांपासून, बहुधा काचेपासून तयार करतात. यात वनस्पतींच्या वाढीस पोषक अशी स्थिती नियंत्रित करता येते. सूर्यप्रकाशात हरितगृहाचा आतील भाग बाहेरील सभोवतालच्या तापमानापेक्षा बराच गरम राहतो. यात वेगवेगळ्या उपकरणांद्वारे तापमान, सापेक्ष आर्द्रता, बाष्पदाब इत्यादींचे नियंत्रण करण्यात येते. हवेचा दाब एअर प्रेशर. हवेला वजन असते व कोणत्याही वजन असलेल्या घटकाचा वस्तूचा दाब त्याखालच्या वस्तू घटकावर पडतो. हवेचा दाब खालच्या थरांवर तसेच भूपृष्ठावर पडतो. हवेचा दाब मिलीबारमध्ये मोजला जातो. समुद्र सपाटीजवळ हा दाब 1013.2 मिलीबार इतका असतो. ह्युमस. मृदेतील सेंद्रिय पदार्थ. प्राणी व वनस्पतींचे अवशेष, पालापाचोळा, मुळे इत्यादी कुजून मृदेत मिसळतात. अशा सेंद्रिय पदार्थांनी मृदेत सुपीकता वाढते. हिवाळा विंटर. वर्षभरातील कमी तापमानाचा काळ. दिनमान कमी होण्यामुळे व सूर्यकिरण तिरपे पडत असल्याने या काळात प्रदेशातील तापमान कमी होते. उत्तर गोलार्धात सप्टेंबर 23 ते 21 मार्चपर्यंत हिवाळा ऋतू असतो, तर दक्षिण गोलार्धात मार्च 22 ते 23 सप्टेंबरपर्यंत हिवाळा ऋतू असतो. हंगामी वारे सीझनल विंड्स. ठराविक ऋतूमध्ये आणि विशिष्ट प्रदेशात वाहणारे वारे. उदा मोसमी वारे. क्षितिज समांतर वितरण हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन. हवामानाच्या विविध अंगांचे मूल्य वेगवेगळ्या ठिकाणी सारखेच नसते, त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागालगत तापमान, वायुदाब, पर्जन्य इत्यादींमध्ये फरक पडतो. अशा पृथ्वीच्या पृष्ठभागालगत आडव्या दिशेत होत असलेल्या हवामान अंगाच्या वितरणास क्षितिज समांतर वितरण असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण इयत्ता 7वी भूगोलाच्या पुस्तकातील परिशिष्ट हा भाग पूर्णतः वाचून पूर्ण केला आहे. या शेवटच्या भागासोबतच आपण इयत्ता 7वी भूगोलाच्या संपूर्ण पाठ्यपुस्तकाचे वाचन आज यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. मला खात्री आहे की या व्हिडिओ मालिकेचा तुम्हाला तुमच्या अभ्यासात नक्कीच फायदा झाला असेल आणि भूगोलातील विविध संकल्पना समजून घेणे तुम्हाला अधिक सोपे गेले असेल. अभ्यासातील हा प्रवास असाच सुरू राहणार आहे. तुम्हाला हा प्रयत्न कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही संपूर्ण मालिका आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर विद्यार्थी मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. शिक्षण, प्रसार आणि अभ्यासातील सातत्यासाठी आपल्या DMI TV चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया एका नवीन विषयासोबत आणि एका नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत रहा आणि शिकत रहा. धन्यवाद.